या विधीमध्ये कॅलेंडर हा महत्त्वाचा आपण शिकून घेतलेला आहे. त्याच्यावरचे प्रश्न आपण सॉल्व करून घेतलेला आहे. तर आता जे काही नवीन विद्यार्थी असतील त्यांनी माझे लेक्चर बघून घ्यावे पूर्वीचे. तर आता आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. दिशा. तर एकूण दिशा तुम्हाला 4 आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि उपदिशा आहेत. आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य 4, अप आणि डाऊन. एकूण 10 दिशा एकूण आपल्याला सांगताना दिसून येते. एकूण दिशा किती आहेत? 10 आहेत. तर आकृती अशी आहे. आकृतीचा द्वारे समजूया.
प्रकाराकडे जाणार आहोत. टाईप 2 झाल्यानंतर आपण इथे टाईप 10 आहे. टाईप आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. बुद्धिमत्ता बघा तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे. कोणी वर्ग असो, शिक्षक वर्ग असो किंवा रक्षक असो, त्याच्यामध्ये स्कोर देणाऱ्या विषयांमध्ये बुद्धिमत्ता हा विषय आहे. तर बुद्धिमत्तेकडे दुर्लक्ष केला तर तुमचा निकाल गेला म्हणजे समजा. तर बघा टाईप फर्स्ट आता डायरेक्ट आपण कुठे न जाता आपण टाईप फर्स्टकडे येऊया. टाईप पहिला तर सीता उत्तरेकडे 4 किमी, सीता उत्तरेकडे 4 किमी अंतर चालत गेली आहे. अंतर चालत गेली, अंतर चालत गेली व नंतर उजवीकडे पुन्हा वळून पुन्हा 3 किमी चालत गेली तर मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर राहिली, किती अंतरावर राहिली. तर बघा आकृती काढून घ्या. इथून बघा किती 3, इथून मागे वळायला मागे, इथून मागे वळायला किती 3, इथून असलेल्या 3 किमी सी बी ए. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार कसा आहे, पायथागोरसच्या प्रमेयानुसार कसा आहे बघा, BC चा वर्ग अधिक बरोबर AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग बरोबर 4 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग बरोबर 4 चा वर्ग 16. तर 3 चा वर्ग 9, 16 किती 25. तर BC चा वर्ग भागिले बरोबर 25 चा वर्ग किती 5. तर आपण उत्तर येईल 5. तो 5 किलोमीटर चलत गेलेली आहे. सीता मूळच्या ठिकाणापासून मूळच्या ठिकाणापासून किती गेलेली आहे 5 किमी. 5 किमी अंतरावर असेल, तर बघा कसं सांगितलेलं आहे. आकृती बघा AC चा वर्ग 3 किलोमीटर गेले. त्यानंतर मागे तिथून C कडून B कडे गेले किती 5 ने 3 4. तर 4 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग बरोबर 16. तर अधिक 3 चा वर्ग 9. तर BC बरोबर एकूण किती 25. ते आहे 5 किलोमीटर. 5 किमी आहे. तर अशा प्रकारे टाईप पहिला तुम्हाला समजला का? टाईप पहिला समजला का? लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा, शॉट काढा. तर यानंतर आपण टाईप 2 नेमका कसा आहे ते आता समजून घेणार आहोत. आता लिहा टाईप 4. तर मी तुम्हाला आता होमवर्क देणार आहे. तुम्ही एकदा उद्या करून यायचं, म्हणजे कमेंट्स मध्ये माझ्या PDF वर पाठवून द्यायचं, माझ्या व्हॉट्सअपला पाठवून द्यायचं. तर बघा तुम्हाला 2 उदाहरणे देण्यात येईल.
डावीकडे वळू 6 किमी चालत गेली तर सध्या ती मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल, किती अंतरावर असेल यानंतर आहे बघा त्यानंतर 10 किमी, दुसरा आहे 14 किमी, तिसरा आहे 3 किमी 2 किमी, चौथा आहे 4 किमी. हा होमवर्क तुम्हाला उद्या लिहून आणायचा आहे, सोडून दाखवायचा आहे, व्हॉट्सअपला पाठवून द्यायचा आपल्या. त्यानंतर मला दुसरा प्रश्न राम पूर्वेकडे 12 किमी चालत गेला, 12 किमी गेला. त्यानंतर तो उजवीकडे तो वळून 5 किमी पुन्हा चालत गेला तर सध्या तो मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल, पहिला आहे 14, दुसरा आहे 13, तिसरा आहे 17, चौथा आहे 30. तर हे 2 प्रश्न उद्या एकदा सोडून आणायचे आहेत. यानंतर आपण टाईप 2 पूर्ण करणार आहोत. तर आपल्या टाईप 2 मध्ये प्रवेश करणार आहोत. तर बघा सीता पूर्वेकडे 5 किमी गेली, उजवीकडे वळून 3 किमी गेली, पुन्हा उजवीकडे वळून 5 किमी चालत गेली. तर सध्या मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला असेल, कोणत्या दिशेला असेल तर मला आकृती काढून घ्या. बघा इथून पूर्वेला गेले, इथून मागे 3 किलोमीटर, इथून वळाले 5 किलोमीटर, इथून वळाले 3 किलोमीटर पूर्व.
केंद्र बघा ए बी डी सी, तर नवीन ठिकाण आहे डी. तर आयात तयार होतो. आयात तयार होतो आयताच्या समोर वापरू. आयताच्या समोर बाजू समान असतात, म्हणजे काय असतात, सारखे असतात. मूळ व अंतिम स्थानापासून जे अंतर बरोबर 3 किमी आहे. तर इथे या मूळ स्थानापासून नवीन स्थान दक्षिणेकडे आहे. तर अशा प्रकारे आपण टाईप 1 टाईप 2 आणि दिशा म्हणजे काय ते आपण समजून घेतलेलं आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद. भेटू आपण लगेच गणिताच्या लेक्चरमध्ये. तर गणिताच्या लेक्चरमध्ये तुमचं काही मिस करू नका, कारण की ऑलरेडी तुमचे 2 सर शिकवलेले आहे संख्या चॅप्टर 2 बेसिक. तर आता आपण बेसिक 3 ला सुरुवात झालेली आहे. तर आता बेसिक 4 ला सुरुवात करणार आहोत. तर धन्यवाद.